आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मनमस्ते मॅम. आत्मनमस्ते आत्मनमस्ते. मॅडम. आत्मनमस्ते सर्वांना. नमस्ते मॅडम. नमस्ते आत्मनमस्ते. सर्वांना. आत्मा नमस्ते. करायचं मग सेशन आत्मनमस्ते सुरू. मॅडम. हम्म. चला. आत्मनमस्ते. तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण एकरूप आहोतच. दरवेळेस आपण रेकी, ब्रह्मांडीय ऊर्जा, दिव्य ऊर्जा, रेकी या विषयावर सेशन घेत असतो. आज आपण एंजल्स, देवदूत या ऊर्जेबद्दल बोलणार आहे. तर अनेक सदस्यांना, जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी आजचा विषय थोडा अरे अचानक नवीन विषय वाटत असेल, पण वेळेवर झालेला प्रोग्राम चेंज म्हणून आजचा विषय आपल्या सगळ्यांसाठी एंजल्स एनर्जी, देवदूत. आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या सगळ्या एनर्जीज बद्दल बोलणार आहे. जसं दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या साठी कार्य करत असते, तसंच कायम आपल्या सगळ्यांकरिता एंजल्स एनर्जी सुद्धा कायम आहे. म्हणजे देवदूत, तुम्ही, मी, आपला सगळ्यांचा जन्म झाला तेव्हापासून आपल्यासोबत देवदूत आहेत. कारण या या एनर्जीसह आपल्याला येथे पाठवलेलं आहे. कायम, कायम आपली कुणीतरी सुरक्षा करत असते. बघा, थोडासा जर आपण स्वतःच्या आयुष्याचं थोडंसं जर निरीक्षण केलं, तर कधी-कधी अरे, करकचून ब्रेक लागले. अचानक मला कुठेतरी वाचवल्या गेलं. कोणीतरी मदत केली आणि मी कुठेतरी आश्चर्यकारकरित्या बचावलं गेलो. असं अनेक जणांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आहे ना? अचानक मला मदत मिळाली कुठेतरी. एखाद्या गोष्टीचा अचानक एखादा संकेत कानामध्ये आला, की तुला हे नाही करायचं आहे आणि आपण ते नाही केलं आणि मग समजलं, अरे हो, मी माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकला. येस, कुठली ती ऊर्जा? कुठली ती ऊर्जा? जिने मला हा आंतरिक आवाज माझ्यापर्यंत पोहोचवला. कुठली ती ऊर्जा? देवदूतांची एनर्जी. आहे ना? आयुष्याच्या प्रत्येक प्रत्येक वळणावर आपल्याला मदत करत असतात देवदूत. आहे ना? आणि खरं तर आपण असं म्हणूया हिलिंग आपण करतो. आपण हिलिंग क्षेत्रातील सगळे सदस्य तर असे उन्नत, दिव्य, प्रकाशमय अस्तित्व जे या ऊर्जामय क्षेत्रांमधून वास करतात आणि आपल्याला मार्गदर्शन, आपली सुरक्षा, आपल्या उपचारामध्ये सुद्धा मदत करतात. त्यांच्याकडे ती परमोच्च प्रेम, शांती आणि दयाळूपणाचे ते प्रतीक मानले जातात. ते देणारे आहेत. ते भरभरून देतात. तुम्ही मागा आणि तुम्हाला मिळणार असं. एंजल्स. एंजल्सची उपस्थिती आपल्याला वेगवेगळ्या अ, पद्धतीने समजत असते. कुठेतरी फक्त आपल्याला मला उपचार करायचे कोणावर किंवा स्वतःसाठी तेव्हाच मदत मागायची. मला संरक्षण हवं आहे तेव्हाच मदत मागायची. मला एखाद्या गोष्टीसाठी मार्गदर्शन हवं आहे त्यासाठी मदत मागायची, की मला तुम्ही आहात हे सांगा. यासाठी यासाठी त्यांना आवाहन करायचं. अनेक सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला एंजल्स आपल्याला मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात, सुरक्षा देत असतात, उपचार देत असतात आणि हे एंजल्स, हे देवदूत आपल्या आजूबाजूला आहेत, हे संकेत सुद्धा अनेकदा, अनेकदा आपल्याला देत असतात, की आम्ही आहोत. ओके. मग कधी ते छान सुगंधाच्या नाहीये त्या वासाची अगरबत्ती लावलेली, नाहीये ते फुलं कुठेतरी, पण तरीही तो सुगंध. कधी-कधी होणारा अचानक तो आनंद. कधी-कधी ते मोरपीस, वेगवेगळ्या कारणामधून एंजल्स आपल्याला मदत करत असतात. मग एंजल्समध्ये गार्डियन्स एंजल आम्हाला माझे पालन करणारे किंवा मला कायम मार्गदर्शन करणारे एंजल्स. हं.
माझ्या या जीवनाला मार्गदर्शन करणारे, मला नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण करणारे एंजल्स म्हणजे आपण सर्व आपल्या सगळ्यांसोबत कायम असतात. त्यांना गार्डियन एंजल्स म्हटलं जातं. गार्डियन्स, गार्डियन्स, पालक, ओके, मार्गदर्शक असं. आणि मग अ, इतर एंजल्स असतात, ते असतात आर्कएंजल. आर्कएंजल काय करतात? तर ते वेगवेगळ्या वेगवेगळे कार्य करत असतात आपल्या आयुष्यामध्ये. तर याबद्दल आपण आपल्या सेशनमध्ये नक्कीच समजून घेणार आहे. मग मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपण जेव्हा एंजल्स या एनर्जीज सोबत जुडण्यासाठी येणार, तेव्हा तेव्हा असं असेल, की या एंजल्स या सेशनमध्ये सोबतच आपल्याला वेगवेगळे कोर्स मिळणार. खरंच एंजल सोबत जोडण्याची गरज आहे का? खरं तर, खरं तर तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडलेले आहात. एनर्जी एकच आहे या विश्वाची सगळी. ओके, एकच आहे. पण जेव्हा अनेक लोकं रेकी शिकत असतात, अनेक लोकं वेगवेगळ्या हीलिंग क्षेत्रामध्ये असतात, तेव्हा आपण अनेक अनेक ठिकाणी आपल्याला आपल्याला प्रोटेक्शनची गरज असते. अनेक ठिकाणी ही गरज आपल्याला लागत असते. आणि मग यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण मिळावं. कारण अनेक रुग्णांना हाताळत असताना वेगवेगळ्या एनर्जीज असतात. तेव्हा आपल्याला प्रोटेक्शन्स असावं मोठ्या प्रमाणात. यासाठी नक्कीच प्रत्येक रेकी हीलरने एंजल्स एनर्जी सोबत जुडावं. आपल्याला तेथे मार्गदर्शनासह आपल्याला प्रोटेक्शन मिळावं, हा एक उद्दिष्ट ठेवून. मग फक्त तेवढ्यासाठीच या एनर्जीचा उपयोग होईल का? तर एवढ्यासाठी जुडावं आणि भरभरून या ऊर्जांकडून घ्यावं. ओके? येस. एका ध्यानी व्यक्तीसोबत ह्या एनर्जीज अधिक जास्त प्रमाणामध्ये पटकन कनेक्ट होतात. कारण अ, ध्यानी व्यक्तीची एक एनर्जी लेव्हल अधिक जास्त प्रमाणात तिथपर्यंत गेलेली वाढलेली असते. आपण म्हणूया सिग्नल पटकन जातात आपल्या भाषेमध्ये. ओके, पटकन सिग्नल पोहोचवण्यासाठी अ, या ऊर्जांचा आपल्या आयुष्यामध्ये अधिक पटकन उपयोग होतो. मग आताही तुम्ही एंजल्स एनर्जी सोबत जोडलेले आहात. जसं अगोदर आपण रेकी सोबत जोडलेलो होतोच. किंवा जसं आपण अगोदर ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेलं आहेच. मग शक्तिपात झाल्यानंतर, मग मेडिटेशनला लागल्यानंतर एक वेगळ्या प्रकारे स्वतःमध्ये डेव्हलपमेंट झाली. झाली ना? माहिती आहे ना सगळ्यांना? आणि ह्या गोष्टीला मी कोणीच नकार देऊ शकणार नाही. बरोबर ना? हां. कारण आपण त्या लेव्हलनी स्वतःला घडवलं आहे. अ, मी स्वतः सुद्धा आणि तुम्ही स्वतः सुद्धा. हां. अ, सेम, सेम. ज्याप्रमाणे आपण रेकी सोबत जोडल्यानंतर स्वतःमधील ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढली. अगोदर सुद्धा ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या माझ्या आतमध्ये होतीच. ती कार्य करतच होती. पण जेव्हा आपण त्या टेक्निक प्रॉपर समजून घेतल्या, आपण शक्तिपात घेतला आणि मोठ्या प्रमाणावर ऊर्जेसोबत जुडलो, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सर्वांगीण बदल व्हायला लागला. सेम. आजही आपल्यासोबत देवदूत आहेतच. ओके, आहेतच. आपल्याला मार्गदर्शन करतच आहेत. पण त्यांचा आवाज किंवा त्यांनी पाठवलेला संकेत किंवा त्यांच्याकडून घ्यायचं मार्गदर्शन तत्काळ घेण्यासाठी आणि ते संकेत आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पटकन समजण्यासाठी मदत हवी आहे. तर क्षणार्धामध्ये त्या एनर्जी सोबत कनेक्ट होण्यासाठी, प्रॉपर सिग्नल घेण्यासाठी, आपली ऊर्जा लेव्हल वाढवण्यासाठी नक्कीच कोर्स करावा आणि त्या ह्या टेक्निक प्रॉपरली समजून घ्याव्या. या टेक्निकसह, शक्तिपातासह, झालेल्या मेडिटेशनसह नंतर येणारे अनुभव हे अधिक उच्च दर्जाचे असतात. ओके. एवढंच महत्वाचं. मला कधीही कुठेही कोणत्या भूलथापा तुम्हाला द्यायला आवडत नाही आणि जे आहे ते सत्य. तुम्ही, मी, आपण सगळे या ब्रह्मांडाचे लेकरं आहे. ब्रह्मांडाने आपल्याला निवडलं आहे ऊर्जेसोबत जुडण्यासाठी. आहे ना? आणि आपण ध्यानी आहोत म्हणजे आपल्यापर्यंत हे सिग्नल येतातच.
या सगळ्या संकेत आपल्या सोबत येतातच. रेकी सोबत जसं आपण जुळतो, तसं आपण आपल्या या शारीरिक माझ्या शारीरिक म्हणजे मी आता ओके. हे जे शरीर आहे, शरीरासह आपण ऊर्जा देतो किंवा एखाद्या शरीराला आपण एनर्जी देतो. तिथे मी माझ्या शरीराला, मी माझ्या त्या सगळ्या ऊर्जांसह मात्र एंजल्स एनर्जी ही शरीर नसताना सुद्धा कार्य करतात. ऊर्जामय शरीरामध्ये त्यांचं आसनं असतं अ, आणि प्रत्येक ठिकाणी मदत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आहे. या सेशनमध्ये, लाईव्ह सेशनमध्ये खूप साऱ्या गोष्टी नाही बोलता येत. शिवजींकडून आपण शिवजींपर्यंत आपण डायरेक्ट पोहोचू शकत नाही. बघा छोटीशी गोष्ट आहे, की देवी-देवता आपण आपल्या धर्मानुसार देवी-देवतांना मानतो. बरोबर? मग देवी-देवतांची एनर्जी मोठ्या प्रमाणात आहे. डायरेक्ट जर आपण एनर्जी घ्यायचं म्हटलं, तर तुम्हालाही माहिती आहे, की श्रीकृष्ण भगवंतांची ऊर्जा अ, अर्जुन एवढे ज्ञानी, एवढे दिव्य आणि अर्जुन काय? तर अर्जुनांकडे केवढ्या शक्ती प्राप्त होत्या. श्रीकृष्ण भगवंतांचे ते भाऊ होते. होते ना? आते भाऊ, मामे भाऊ होते की नाही ते? हां? हां. तर तरीही तरीही बरोबर आहे ना माझं? बरोबर आहे ना? हां. तरीही ती दिव्य ऊर्जा किंवा दिव्य दर्शन अर्जुन नाही बघू शकले होते. ते सुद्धा मूर्छित पडले होते. ग्लानी आली होती त्यांना. हो ना. आपण तर सर्वसामान्य. भगवंतांकडून किंवा त्या परमोच्च शक्तीकडून, परमेश्वराकडून डायरेक्ट येणारी ऊर्जा ग्रहण करण्याची आपल्यामध्ये क्षमता नसते किंवा आपला संदेश डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचत नसतो. तेव्हा आपण या एंजेलिक एनर्जीज कडून मदत घेतो. आपला संदेशही पटकन तिथपर्यंत पोहोचणे, आपल्याला मार्गदर्शन मिळणे, मध्य आणि आपल्यापर्यंत ऊर्जा पोहोचवण्यासाठी एंजल्स एनर्जी संरक्षण करण्यासाठी मदत हवी असेल, तेव्हा आपल्याला मदत करतात. ओके. तर असं हे छोटं-मोठं आता लाईव्ह सेशनमध्ये मला नक्कीच जेवढं सांगणं शक्य आहे, त्या प्रकारे तुम्हाला करतो. अमर्याद एंजल्स आहेत. देवदूत म्हणजे देवांचे दूत. बस. मध्यस्थी. ओके. आणि यांचे कार्यसुद्धा अमर्याद आहे. अनेक ठिकाणी तुम्ही म्हणसाल त्या गोष्टीसाठी. ओके. तुम्ही म्हणसाल त्या गोष्टींसाठी आणि आर्कएंजल प्रत्येक विशेष कार्यासाठी नेमून देण्यात आलेले देवदूत. ज्या प्रकारे मंत्रिमंडळ आहे, ओके. कामगार मंत्री कामगारांचे प्रश्न सोडवतील. आरोग्य मंत्री आरोग्यासंदर्भातील प्रश्न सोडवतील. आपण त्यांच्याकडे मागणी करूया. सेम अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रासाठी, वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळे आर्कएंजल म्हणतात त्याला, आर्कएंजल्स म्हणतात. तर हे मदत करणार. संरक्षण खातं ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी. मग तशा प्रकारे आपण मदत मागूया. हे मदत मागण्याचं टेक्निक शिकून घेणे म्हणजे आणि त्या प्रकारे विशेष प्रकारे ध्यान करणे. आपल्या प्रार्थनांना उच्च पातळीवर पोहोचवण्यासाठी अधिक प्रगती करणे. यासाठी कधी न्याय हवा आहे, कधी नातेसंबंधात सुधार हवा आहे, कधी आयुष्यामध्ये आशीर्वाद रूपी ऊर्जा हवी आहे, कुठेतरी जीवनामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी, अनेक सगळ्या गोष्टींसाठी नक्कीच आपल्याला वेगवेगळे एंजल्स मदत करत असतात. हं. एंजल्स वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मदत करतात. शारीरिक, मानसिक, भावनिक स्थिरता, आध्यात्मिक जागृती, नकारात्मकता दूर करणे, अनेक सगळ्या गोष्टींसाठी. वेगवेगळे नावं आहेत. त्यांना इन्व्होक करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. की हिलिंगच्या क्षेत्रामधून जर विचार केला, तर कुठेतरी संरक्षण, ओके. अ, अनेक सगळ्या गोष्टी येथे आपल्याला मदत करणार आहेत. हं. मग असे हे एंजल्स. ओके. संतुलन करणे, नकारात्मकता नष्ट करणे आणि आपला हिंदू धर्म, जे कोणी हिंदू धर्मामधील सदस्य आहेत, आता कसं असते तर त्यानुसार
जसं देवी देवता, देवदूत जीवनामधील वेगवेगळ्या पैलूंवर प्रभाव टाकतात. जसं की काम, मोक्ष, प्रगती आहे ना, अ, यासाठी अर्थकारण, धर्म वेगवेगळे. हां. आणि प्रत्येक भक्त म्हणूया आपण, मी अगरबत्ती लावली आहे, माझ्या डोळ्यात जात आहे. भक्त म्हणूया प्रत्येक आपण तर प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक भक्तांना वैयक्तिक, आध्यात्मिक गरजांसाठी प्रेरणेची सुद्धा गरज असते. हो, आज माझं कार्य झालं आहे. हे आध्यात्मिक प्रगती कशी करावी? आध्यात्मिक प्रगतीमध्ये बऱ्याच वेळा काही अडचणी येत असतात. हं. पण एका लेव्हलनंतर आपण एस्ट्रल ट्रॅव्हलिंग यापर्यंत जेव्हा पोहोचतो, तेव्हा सुद्धा एंजल्स एनर्जी, देवदूतांना आपण आवाहन करत असतो संरक्षणासाठी विशेष. पण हिलिंग करत असताना, हायर हिलिंग करत असताना विशेष संरक्षणासाठी एंजल्सची मदत घेत असतो. आहे ना, सगळ्यांना माहिती आहे. मग इथे आपण प्रार्थना, इथे ऊर्जात्मक पद्धतीने कसं बरं या देवदूत ऊर्जेसोबत जोडावं, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहे. आपण आपल्या धर्मामध्ये मंत्र, जाप, पूजा, उत्सव ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. ही सुद्धा पद्धती त्याच प्रकारची आहे. ओके. आपण पूजा अर्चा करतो, आरती करतो, अनेक सगळ्या गोष्टी करतो ना. पूजा, आरती, प्रसाद बरं. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यासाठीच करतो. मूर्तीपूजा, मंत्रजाप, कधी यज्ञ करतो. करतो ना. नवरात्रीचा उत्सव असू देत की गणपती बाप्पाचा उत्सव असू देत. अनेक सगळ्या गोष्टी आहेत. मग मग येथे मात्र आपण ध्यान स्वरूपामध्ये या सगळ्या एनर्जी सोबत जोडूया. कळलं? ध्यान स्वरूपामध्ये जोडूया. हं? आणि मग या सेशनमध्ये आपण काय-काय करणार आहे? या सेशनमध्ये आपल्याला या सेशनमध्ये आपल्याला एंजल्स बद्दलची माहिती, ओके. एंजल्स कुठं काय कार्य करतात, यामध्ये त्यांना प्रार्थना कशी करायची, कशाप्रकारे अधिक मोठ्या प्रमाणे एंजल्स सोबत एकरूप व्हायचं, वेगवेगळ्या धर्मामध्ये एंजल्सचं महत्त्व किंवा काय फरक आहे, काय साम्य आहे, हे पण बघूया आपण. कुठेतरी आपण हिंदू देवी-देवता यांच्यासोबत काय बरं संबंध आहे किंवा काय फरक आहे, काय याबद्दलचा थोडा अभ्यासही करणार आहे. अधिक आपण थोडंसं पुढे जाऊन या कोर्समध्ये पुढचा एक टप्पा असणार आहे, की आपल्याला एंजल्स तर शिकायचेच आहे. एंजल्स एनर्जी सोबत तर जोडायचंच आहे. त्यासोबत एंजल्स कार्ड रीडिंग आपल्याला शिकायची आहे. तर एंजल्सचे कार्ड असतात. अनेक वेळा काही छोट्या-मोठ्या गोष्टी असतात. मला तत्काळ एखाद्या गोष्टीसाठी निर्णय घ्यायचा आहे. आत्ता, आत्ता मला काहीतरी मार्गदर्शन हवं आहे. आत्ता जस्ट. मी अमुक करू की नाही करू? एखादी गोष्ट करायची की नाही करायची? किंवा मला संकेत हवाय. मला आता पटकन निर्णय घ्यायचा एखाद्या गोष्टीसाठी, पण कळत नाहीये मी काय करावं? मी काय करू मला कळत नाहीये. तेव्हा आपण या कार्डची मदत घेऊ शकतो. खूप सुंदर प्रकारे हे कार्ड आपल्याला मदत करत असतात. एंजल्स कार्ड. ओके. फार हे कठीण नाही आहे. सोपी आहे, सगळं सोपी आहे. सगळं सोपी आहे. कठीण काहीच नाही. ह्याच्या टेक्निक आहे. यासोबत अधिक जास्त एकरूप झालं या एनर्जी सोबत, की आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आयुष्यामधल्या प्रत्येक वळणावर आपल्याला कुठेही छोटं-मोठं मार्गदर्शन असू दे, छोटं मार्गदर्शन असू दे, मोठं मार्गदर्शन असू दे, मोठी गरज असू दे, छोटी गरज असू दे, नक्कीच, की ज्या प्रकारे आपण टॅरो रीडिंग करतो. टॅरो रीडिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण सर्वांगीण त्या प्रश्नाचं उत्तर काढतो. येथे तसं नाही काढायचं आहे. ओके. टॅरो रीडिंग वेगळं आहे. त्याचं कार्य वेगळं आहे. त्याचं काम वेगळं आहे. पण तुम्हाला तत्काळ एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे. ओके. काहीतरी मी काय करू? हे स्वतःचं स्वतः शोधायचं आहे आणि इतरांसाठी सुद्धा आपण ते शोधून देऊ शकतो. हं. तर यासाठी एंजल्स हे जे कार्ड आहे, एंजल्स ॲन्सर, आपण एंजल्स एनर्जीकडून उत्तरं मिळवू शकतो. ओके. खूप सुंदर आहे. अनेक जणांनी अ, मदत घेतली आहे ह्या कार्डची आणि या मदतीच्या या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी
अक्षरशः जेव्हा आपण टॅरो रिडिंग करतो, टॅरो रिडिंग मधून मिळालेलं उत्तर आणि एंजल्सनी दिलेलं उत्तर सेम सेम आलेलं आहे कित्येक जणांचं. कित्येक जणांचं नाही, सर्वांचंच. ओके. हा, कधी आपण ज्योतिष दादांकडे जातो, ज्योतिष बघतो, भविष्य वगैरे आहे ना. आणि मग आपल्याला कधी असं वाटते, अरे कन्फ्युजन होतं. मग आता मी काय करू? त्यांनी असं सांगितलं, मग मी पुढे जाऊ की मागे येऊ? तेव्हा सुद्धा अशा वेळेस आपण एंजल्सचा एकदम प्रॉपर मार्गदर्शन, प्रॉपर उत्तर मागू शकतो त्यांना. सांगा मी काय करू? येस ओर नो? ओके, की काय? ते बरोबर आपल्याला या कार्डच्याद्वारे बघा, सगळं सगळं गूढविद्या आहे. सगळी गूढविद्या आहे. जर तुम्ही एनर्जी सोबत जोडलेले आहे, तर तुम्हाला पटकन संकेत येतात. पटकन सगळ्या गोष्टीची उत्तरं तुम्हाला समजतात. काही मिरेकल्स वगैरे नाही आहे. जे काही आहे ते आपल्या ऊर्जेसह जोडलेलं आहे. अध्यात्म, विज्ञान, मानसशास्त्र ह्या सगळ्या गोष्टींचा संगम आहे आणि खूप सुंदर असे हे कार्ड असतात. छान उत्तरं मिळतात. ओके. टॅरो रीडर्सला बऱ्याच वेळा एखादी गोष्ट कळत नाही. आता प्रॉपर काय उत्तर देऊ हे पण सुचत नाही. तेव्हा सुद्धा एंजल्स कार्ड त्यांना अधिक जास्त मार्गदर्शन करण्यासाठी मदत करतात. सपोर्टेबल म्हणून छान मदत करतात. ज्यांचं टॅरो रीडिंग झालेलं नाहीये, त्यांनी त्यांच्या आयुष्यासाठी काही प्रश्न साठी मार्ग मिळण्यासाठी, आपल्याला मार्ग मिळण्यासाठी म्हणूया. ओके. आता मी काय करावं यासाठी म्हणूया, किंवा अधिक थोड्याशा अधिक मोठ्या कारणासाठी या कार्डचा आपण उपयोग करू शकतो. पुढचं या कोर्समध्ये, या सेशनमध्ये, या 15 दिवसामध्ये आपण अधिक काही गोष्टी बघणार आहे आणि त्या अशा असतील, की पुढचं कोड हे असेल कॉम्बिनेशन नंबर. आहे ना. मग जेव्हा आपण एंजल्स एनर्जी सोबत जोडतो, तेव्हा आपल्याला अनेक वेळा एंजल्स नंबर दिसतात. ओके. दिसतात ना? अनेक वेळा एंजल्स नंबर दिसतात आणि हे एंजल्स नंबर आपल्याला तसेही आपल्याला बऱ्याच वेळा दिसतात. पण आपण एनर्जी सोबत जोडलेलं असताना विशेष करून आपल्याला दिसतात. त्या प्रत्येक नंबरचं काय बरं वैशिष्ट्य आहे? तो प्रत्येक नंबर आपल्याला काय सांगतो, हे आपल्याला या सेशनमधून बघायचं आहे. कळलं? एंजल्स कशाप्रकारे आपल्याला हे अ, वेगवेगळे नंबर कसे बरं आपल्याला मार्गदर्शन करतील? काय कुठल्या नंबरचा अर्थ आहे? हे आपण या सेशनमध्ये बघणार आहे. कसे बरं आपल्याला एंजल्स नंबर दिसतात? हा नंबर दिसला एंजल्स नंबर, तर मग त्याचा संकेत काय आहे? ओके. किंवा एखाद्या व्यक्तीसाठी आपल्याला अमुक-अमुक काम करायचं आहे. बऱ्याच वेळा सुरुवातीला असं म्हणायचे लोकं, की बाबा कुठेतरी 3 नंबर, 3 तिघाडा, काम बिघाडा. तुमच्याकडे पण म्हणायचे ना, पण जेव्हा आपण अभ्यास केला तेव्हा आपल्याला कळलं, की 333 तर हा तर एंजल्स नंबर आहे. तोड न होणारा नंबर आहे. अखंड नंबर आहे. येथे आध्यात्मिक मार्गदर्शन मिळतंय आपल्याला. देवदूत आपल्यासोबत आहेत. आहे ना. पॉझिटिव्ह विचार करायला सांगत आहेत. शक्ती आणि सामर्थ्य सांगणारा नंबर आहे. तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे, असं सुद्धा हा नंबर सांगतो. आहे ना. कुठेतरी ग्रुप वर्क तुम्ही छान प्रकारे करणार आहात, हे पण सांगतो. हा नंबर तुम्हाला, मला, आपल्याला संकेत देत असतो, की विश्वास ठेवा. तुम्ही सकारात्मक विचार करा, इतरांना सहकार्य करायला लागा आणि आध्यात्मिक मार्गावर तुम्ही आहात. तुमचं जीवन योग्य दिशेने जात आहे. तुम्ही जे काही कार्य करत आहात, तुमच्यासोबत नक्कीच देवदूत आहेत. तुम्ही योग्य मार्गावर आहात. तुमच्यावर विश्वास ठेवला जात आहे. इतर लोक तुमच्यावर विश्वास ठेवत आहे. असे वेगवेगळे असतात. मग यामध्ये काय होते, कधी-कधी कॉम्बिनेशन सुद्धा असतं. 1-2-1-2, 1-3-1-3, 1-1-1-1 आहे ना. 1-2-2-4. तर या कॉम्बिनेशन्स नंबरचा सुद्धा काय बरं अर्थ असतो? शिवाय शिवाय अनेकदा, अनेकदा काही जसं आता नंबर आहेत आणि एखाद्या कार्यासाठी विशेष नंबर हा कसा वापरायचा, हे सुद्धा आपण शिकणार आहे. म्हणजे कुठेतरी स्विच सारखा नंबरचा कसा उपयोग करायचा. ओके. वा 2 गोष्टी आहेत. काय? तर वारंवार दिसणारा नंबर मला काय बरं संकेत देतो? हां?
आपण काय काय मला सांगत आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये काय करा असं मला सांगत आहे. आणि दुसरं असं, की मला अमुक-अमुक व्यक्तीला अमुक-अमुक कार्यासाठी पुढे पाठवायचं आहे किंवा त्यांना ह्या गोष्टीमध्ये छान रिझल्ट हवा आहे. तेव्हा त्या ठिकाणी त्यांना रेमेडीज म्हणून किंवा त्यांना मदत म्हणून त्यांना पॉझिटिव्हिटीकडे नेण्यासाठी कुठला नंबरवर त्यांनी कार्य करावं, फोकस करावा किंवा त्याची विशेष रेमेडीज या सेशनमध्ये आपल्याला घ्यायची आहे. असा हा कोर्स. पुढे आहे कॉम्बिनेशन नंबर नंतर स्विच वर्ड. स्विच वर्डमध्ये सुद्धा तसंच आहे. स्विच वर्ड थोडंसं शॉर्टमध्ये सांगते हां, मग आपण सेशनमध्ये नाहीतरी या विषयावर सगळं बोलणारच आहे. स्विच वर्ड. स्विच वर्ड काय करतात? काय करतात स्विच वर्ड? तर विशेष प्रकारचे अर्थ असणारे शब्द. ओके. त्या शब्दांची एनर्जी समजून घेऊन त्यावर कार्य करण्यासाठी असतात ते स्विच वर्ड. ओके. कोणाला माहिती आहे का एखादा स्विच वर्ड? सांगा बरं मला. कोणाला माहिती आहे? विचारते मी तुम्हाला. सांगा. स्विच वर्ड बद्दल कोणाला माहिती आहे? माईक सुरू करते मी. किंवा एंजल्स बद्दल कोणाला माहिती आहे? नक्कीच मी तुम्हाला स्विच वर्ड, झिबू सिम्बॉल दोन्ही गोष्टी सांगते. पण याबद्दल माहिती कोणाला आहे? किंवा माझा एंजलचा कोर्स झालेला आहे मॅम, त्यामधून मला अमुक-अमुक अनुभव घेतला मी. हे कोणी सांगायला आहे का इथं? मी पुढे सांगतेच तुम्हाला. बोला. कोणी आहे एंजल थेरपिस्ट इथं हजर? कोण आहे एंजल थेरपिस्ट? एंजल थेरपिस्ट हजर नाहीये? ओके. पण मग व्हिडिओ सुरू करावा लागेल ना सीमा? हां, व्हिडिओ सुरू करा. हां, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी एंजल थेरपी केलंय आणि मला अगदी पावलोपावली एंजल्स हेल्प करतात. अगदी हं. एंजलला कॉल केला आणि माझं काम झालं नाही असं झालंच नाही. मी 2 वर्षापासून म्हणजे 2 वर्षापूर्वीच एंजल थेरपी केलंय आणि मला खूपच म्हणजे खूप चांगले चांगले अनुभव आलेत. अगदी छोट्या छोट्या कामांपासून ते अगदी मोठ्या लेव्हलच्या कामांपर्यंत पण माझी कामं इझिली झालेली आहेत. येस. खूप सुंदर. खूप छान. थँक्यू. येस. खूप छान. मस्त. अधिक कोणी? प्लीज माईक सुरू करा. पटकन, पटकन. नाव नका घ्यायला लावू. बोला. कोण आहे? बोला, बोला. कोण आहे हजर? अधिक. कोणीच नाही आज आज अधिक सीमाऐवजी. मानसी तुमचं झालंय ना? हां. माईकच्या थोड्याशा जवळ या. हां. नाही आवाजच नाही येऊन राहिला. मानसी आवाजच नाहीये. हां. येतोय. येस, एकदम ओके. ओके. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. एंजल थेरपिस्ट आत्ताच झालंय माझं, आत्ताची झालेली बॅच. खूप हां. छान अनुभव आहेत एंजलचे. मी स्वतः घेती आहे आणि डाउजिंगचे पण छान आहेत आणि एंजल कार्ड तर आजच मी एकाचं काढून दिलेलं आहे आणि इतकं सुंदर त्यांना, खरं म्हणजे त्यांना खूप पटलं की त्यांनी काही हे शिकलेलं नाहीये, पण त्यांना एक टीचर आहेत तर त्यांना डिसिजन घ्यायचा आहे की मी जॉब चेंज करते आहे. तर काय करूया, त्यांना ऑफर आलेली आहे, पण काय करूया, एकदा एंजल कार्ड काढा. तर त्यांना हां. बरोबर उत्तर आलेलं आहे ते, की हं. कोणत्या म्हणजे तारखेला जॉइन व्हायचं वगैरे मी सगळं त्यांना व्यवस्थित सांगितलं समजावून आणि हं. त्याचप्रमाणे डाउजिंग पण काढलं तर त्याचंही उत्तर सेम आलं. म्हणजे डाउझरचंही उत्तर खूप छान आलेलं आहे. हिलिंग जेव्हा आपण देतो, तेव्हा एंजल्स खरंच खूप मदत करतात. बऱ्याच लोकांना मी एंजल्स पण पाठवले आहेत आणि त्यांना त्याचा खूप छान उपयोग झालेला आहे. त्यांनी मला समोरून फोन करून पण सांगितलेलं आहे आणि काही लोकं आहेत ते तुम्हाला सांगतीलच अनुभव स्वतःहून,
की मी एंजल दिल्यानंतरचे त्यांचे अनुभव ते स्वतः सांगतील. खरंच खूप सुंदर अनुभव एंजलचे आहेत. खूप छान कोर्स आहे हा एंजल. आध्यात्मिक लेवल, आध्यात्मिक दर्जा वाढवतो आणि आनंदी आनंद आपल्या आयुष्यात सगळीचकडे आनंदी आनंद होतो. घरात खूप प्रसन्नता वाटते. एंजलचं वास्तव्य सतत आपल्याला जाणवतं घरात. तर येस. खरंच सर्वांनी एंजल करावा. रेकी ज्यांनी शिकलंय त्यांनी तर करावाच करावा, पण अदरवाईज सगळ्यांनी एंजलचा कोर्स करायलाच पाहिजे. कारण आध्यात्मिक लेवल आपली खूप वाढते. शांत होतो आपण, आनंदी राहायला शिकतो. लोक आपल्यावर खूप प्रेम करतात. खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे, की तुम्ही आम्हाला भरभरून देत आहात. आणि मॅडम खरंच खूप सुंदर करवून घेतात, याच्याबद्दल काहीच शंका नाहीये. त्या 9,000च्या फी मध्ये आपण भरपूर काही शिकतो. 5 कोर्स कोणीच देऊ शकत नाही या फी मध्ये, आणि ते इतके भरभरून देतात की खूप खूप धन्यवाद त्या युनिव्हर्सचे, की अशी व्यक्ती आम्हाला भेटवलेली आहे. खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मी पण विसरले होते तुम्हाला सांगायचं, की एखादी व्यक्ती एखाद्या कार्यासाठी जात आहे, तेव्हा आपण एंजल्स एनर्जी त्यांच्यासोबत देऊ शकतो. आपण बिंदूक राहू शकतो. एनर्जीज छान त्यांना मदत करतात आणि काम झाल्यानंतर मात्र आपल्याला एंजल्स एनर्जीला थँक्यू म्हणून त्यांना मुक्त करायचं असतं. खरं तर खूप वेळा नसतात द्यायचे एंजल्स. छोट्या-छोट्या कामासाठी नसतात द्यायच्या कोणासोबत एंजल्स. विशेष कार्यासाठीच द्यायचे असतात. ओके? हां. पण खूप छान रिझल्ट येतात त्यांनी सांगितल्याप्रमाणे. बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी सांगताना सुटून जातात क्लासमध्ये. बरोबर त्या शिकवल्या जातात. हो ना? हां. लाईव्ह सेशनमध्ये काय-काय सांगणार? एवढ्याशा सेशनमध्ये 5 कोर्सबद्दल काय-काय सांगणार? असं होते. हं. खूप छान. अधिक कोणी आहे एंजल थेरपिस्ट? बोला मी सर. आहे कल्पना अडबाले. हां, 1 मिनिटं. हंकारे सर आणि नंतर कल्पना अडबाले. ओके. त्यांचा माईक पहिला सुरू झाला. हां. त्यांना बोलू द्या पाहिजे, तसं काही नाही. अरे वाह! लेडीज फर्स्ट. बोला कल्पनाताई. बोला ताई, तुम्ही बोला. खूप सुंदर आहे. एंजल्सचे अनुभव म्हणजे काय सांगावं आणि किती सांगावं असे अनुभव आहेत. आणि एंजल म्हणजे इतकं असं परीसारखं आपल्याला उडावंसं वाटतं त्यांच्यासोबत. इतकी सुंदर एनर्जी आहे एंजल्सची. मस्त म्हणजे जेव्हा एंजलचा फर्स्ट क्लास म्हणजे सुरू झाला ना आपला पहिलं सेशन, आणि पहिल्या दिवसापासूनच ती एनर्जी म्हणजे इतकी सुंदर वाटत होती ना, की हवेत तरंगत आहो आपण अगदी असं. म्हणजे खूप सुंदर, आणि ती एनर्जी पूर्ण आत्मसात केल्या गेली. आणि खूप सुंदर अनुभव आहेत प्रत्येक कामामध्ये. म्हणजे मी एंजल्स देत असते कोणासोबत, म्हणजे ज्यांना द्यायचे त्यांच्यासोबत एंजल्स देत असते, आणि खूप छान रिझल्ट येतात त्याचे. अतिशय सुंदर असे रिझल्ट येतात. त्या ज्या कामाला एंजल्स सोबत दिले ना, ते काम अगदी सक्सेसफुली होतच होतं, एवढी गॅरंटी आहे. खूप सुंदर एंजल्स, त्याची एनर्जी खूप सुंदर. आपण एंजल्स बद्दलचा हे संडे लाईव्ह सेशन पहिल्यांदा घेताय हां. सगळ्यांना माहिती असेल. आजपर्यंत आपण एंजल्स फक्त आणि फक्त मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्याच सदस्यांसाठी दिलं आहे. कारण एवढ्या कमी फीमध्ये आपला परिवार पहिले समृद्ध करावा. एंजलचे मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. खूप खूप धन्यवाद एंजल्सचे. आणि मंजुश्री मॅडमचे पण खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आम्हाला खूप छान शिकवलं तुम्ही, आणि आम्ही ते आत्मसात केलं पण. आणि आमच्या आयुष्यामध्ये आम्ही त्याचा खूप चांगला उपयोग करत आहोत, आणि त्याचा उपयोग चांगला होत पण आहे. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. तुम्हाला 2 वर्ष झाले असतील एंजल थेरपिस्ट होऊन आता, हो ना? कल्पना ताई? पहिलीच बॅच आपली एंजल्सची. पहिलीच बॅच. आणि विशेष आपण फार कमी बॅच घेतो एंजल्सच्या. कारण आपल्याला वेळेचा प्रश्न असतो. सगळ्यांना माहिती आहे. तर एंजल्स आणि टॅरो रीडर्सच्या बॅच कमी होतात. रेकीची बॅच आपली नियमित सुरू असते. तर मध्ये-मध्ये कधी-कधी बॅच काढली जाते. मेडिटेशनला वगैरे जेव्हा बसते तेव्हा एंजल्सची म्हणजे जाणीव होते, की आपल्या आजूबाजूला एंजल्स आहे. म्हणजे काहीतरी आवाज येतो, आवाज करतात, किंवा ते दिसतात असे क्रिस्टल सारखे आजूबाजूला. छान वाटतं, मस्त. देवदूतांची ऊर्जा आपल्याला समजते आपल्या आजूबाजूला आहे. भास होतो आणि विशेष आपण कुठंच घाबरत नाही, कुठंच नाही. खूप सुंदर आयुष्य जगता येतं. भास होतो, पण खूप भास होतात.
आजूबाजूला असल्याचे संकेत देतात ते. हं. छान असतात हा ते. नवीन सदस्यांना सांगते. ते सगळ्या गोष्टी छान असतात विशेष. एक भीती नाही वाटत, उलट म्हणजे आनंद होतो. ते जवळ असा भास झाला की आनंद होतो त्याचा. आणि कधी-कधी स्पष्ट एंजल्स एनर्जी आपल्याला स्पष्ट दर्शन सुद्धा देतात. देतात ओके. ते. मात्र ते लाईव्ह सेशनमध्ये नाही बोलता येत त्या सगळ्या गोष्टी. आपल्या सेशनमध्ये नक्कीच त्या अनेक सगळे अनुभव सगळेजण शेअर करतील. हो ना? नक्की. हां. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक यू. हंकारे दादा. सर्वांना आत्मा नमस्ते. आता एंजलचे बॅच पाठीमागचे झाले, त्या बॅचमध्येच आम्ही कोर्स केलेला आहे. म्हणजे ज्याचे दिवस काय झालेले नाही तरी सुद्धा आम्ही एंजल्स थेरपीमधून आम्ही भरपूर प्रकारचे अनुभव घेतलेले आहेत. मी टॅरो रीडर आहे, पण टॅरो रीडर करत असताना सुद्धा आपल्याला या थेरपीचा आपल्याला भरपूर फायदा होत असतो. ड्राउझरचा सुद्धा फायदा होत असतो. मी ज्या वेळेला एखादा प्रश्न बघायचा असतो, त्यावेळेला मी अगोदर ड्राउझरला बघतो आणि त्यानंतर मी कार्ड काढतो आणि त्यानंतर पुन्हा आपलं एंजलचं कार्ड काढतो. त्यामुळं मला तिन्ही उत्तरं हे बरोबर जर आली तर माझं समाधान होत असताना मी त्यांना उत्तर पटकन सांगत असतो. निश्चितपणे सांगत असतो. आता परवाच एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मला एका माणसाने मुलाचं या मुलीचं लग्न जमेल का असा प्रश्न विचारला. आता ज्या वेळेला मी ड्राउझरवर पाहिलं त्यावेळेला त्यानं पहिलं सांगितलं यांचं लग्न जमणार नाही. पण आपल्याला प्रश्न काय विचारला होता, यांचं लग्न जमेल का? तर टॅरोट कार्डामध्ये ज्यावेळेस काढलं तर त्यावेळेस त्याने अनेक अडचणी सांगितल्या. अनेक अडचणी सांगून सुद्धा शेवटी काय सांगितलं की यांचं लग्न 60% पर्यंत जमेल अंदाज. लग्न करायला हरकत नाही. माझं समाधान झालं नाही. मग असं कसं काय होईल म्हणलंय. इथे ड्राउझर सांगतोय होणार नाही, कार्ड सांगतात 60% पर्यंत, म्हणजे अंदाज तेवढा होतो. काही अडचणी सांगतात. आणि मग शेवटी मी ज्या वेळेला एंजल कार्ड काढलं, मग त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारला की ह्या मुलीने लग्न करावं का, असा प्रश्न केला. आणि ज्यावेळेला मी कार्ड काढलं त्यावेळेला सरळ प्रश्न आला की नो म्हणून, म्हणजे यांचं जमणार नाही. मग अशा प्रकारचं निश्चित उत्तर या एंजल थेरपीमधून आपल्याला ताबडतोब मिळत असतं आणि आपलं समाधान होत असतं. आणि जेवढा आनंद होतो हे सांगता असताना, तर ज्या वेळेला मी ड्राउझर ज्यावेळेला उत्तर काढतो त्यावेळेला कार्ड टॅरोट कार्ड कडून जरा कमी प्रश्न काढले असतील, पण या ड्राउझर कडून मी हजारो प्रकारचे प्रश्न काढलेले येस. आहेत. नाही असं नाही. खूप छान. कोणताही प्रश्न कशाही प्रकारचा प्रश्न विचारला तर ते आपल्याला बरोबर उत्तर सांगतात. फक्त नक्कीच. आपण प्रश्न कशा प्रकारे विचारावा एवढं फक्त आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. तुम्हाला उत्तर परफेक्ट त्या ठिकाणी मिळत असतं. नक्कीच. आणि बाकीचं आहे त्यांना ज्या वेळेला आपण एंजल बाहेर पाठवतो त्यावेळेस सुद्धा तसे मी अनुभव घेतलेले आहेतच. परराज्यामध्ये मी एंजल पाठवलं, त्याचं ते काम झालेलं त्या व्यक्तीचं झालेलं आहे. नाही असं नाही. तर अशा प्रकारचे अनुभव म्हणजे प्रत्येक व्यक्तीला याचा फायदा होत असतो आणि आपली कामं सुद्धा होत असतात. म्हणून हा जो कोर्स आहे, हा कोर्स सगळ्यांनी करावा आणि त्याचं प्रत्येकाने ज्ञान प्राप्त करावं आणि आपलं जीवन सुखी करून घ्यावं, एवढं मी प्रत्येकाला सांगतो. म्हणजे प्रत्येकाने करायला हरकत नाही. आत्मा नमस्ते. नमस्ते. खूप सुंदर दादा. नक्कीच मी कडे येतेच आहे थोड्या वेळाने. पण आपण स्विच वर्ड या पर्यंत होतो. तर स्विच वर्ड म्हणजे की काही शब्द आहेत जे आपल्याला आपल्या मनाच्या अवचेतन सबकॉन्शियस माइंड पर्यंत त्या पातळीवर परिणाम करतात. असे ते स्विच वर्ड. ती एनर्जी आपल्याला स्वतःमध्ये निर्माण करायची असते. काही नाही, त्यामध्ये काही अंधश्रद्धा नाहीये. पुन्हा सांगते. ती एनर्जी स्वतःची मनस्थिती बदला, विचारांवर काम करा आणि हवं ते मिळवा. असंच आपण नेहमी म्हणतो ना, नेहमी आपलं आपलं जे काही आहे हे सगळं कशावर आहे तर विज्ञानावर आधारित आहे. अध्यात्मशास्त्र सुद्धा विज्ञानावरच आधारित आहे.
हे सगळ्यांनी कायम समजून घ्यावं. अध्यात्म म्हणजे काय? तर अध्यात्माचा जर योग्य पद्धतीने आपण अभ्यास केला, तर अगोदर अध्यात्म आहे आणि अध्यात्मानंतर विज्ञान आलेलं आहे. ओके. जे काही विज्ञानामध्ये आहे, त्याचे जे मूळ आहेत, ते कुठेतरी अध्यात्मशास्त्रामध्ये असतात. सेम स्विच वर्ड म्हणजे काय? तर स्विच वर्ड म्हणजे तुला तुझ्यामध्ये काय ऊर्जा निर्माण करायची आहे? ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे, ती एनर्जी स्वतःमध्ये निर्माण करणे, ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी तुम्हाला काही विचारांवर, काही विशिष्ट त्या विचारावर लक्ष केंद्रित करावं लागेल. त्या विचारावर तुम्हाला प्रॉपर लक्ष केंद्रित करता येत नाही, म्हणून हे स्विच वर्ड. त्या स्विच वर्डवर त्या विशेष प्रकारे त्याचा उपयोग केला, त्यासोबत आपण एकरूप झालो, की ती ऊर्जा स्वतःमध्ये कशी निर्माण करायची आणि मग तिचा कसा उपयोग करायचा. तर रेकी हीलर, टॅरो रीडर्स, एंजल थेरपिस्ट हे स्वतःसाठी आहे. मात्र मेडिटेशननी तुमचं सगळं प्युरिफिकेशन होतं. या एंजल्स नंबरचा उपयोग, स्विच वर्डचा उपयोग तुम्हाला इतरांना रेमेडीज देण्यासाठी होतो. जेव्हा तुमच्याकडे कोणीतरी मदतीसाठी येते, कोणी टेन्शनमध्ये असतं, कोणी त्रासामध्ये असतं, कोणाला रिलेशनचा प्रॉब्लेम असू दे, शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक कुठलाही प्रॉब्लेम असू दे, त्यांना जर त्या प्रॉब्लेममधून सोडवायचं आहे, आपण तर रेकी हीलर आपले सिम्बॉल समोरच्याला नाही देत, कारण ते गुप्त असतात. बरोबर आहे ना? मग आपण एक टॅरो रीडर्स म्हणूया, एंजल थेरपिस्ट म्हणूया किंवा हीलर म्हणूया. आपल्याला मदत व्हावी किंवा सोबतच ती व्यक्ती तिच्या प्रॉब्लेममधून पटकन बाहेर निघावी यासाठी तिला स्विच वर्ड देऊ शकतो आणि ते स्विच वर्ड विशिष्ट प्रकारे वापरले, की त्याची अधिक जास्त ऊर्जा वाढते आणि ते कोणीही वापरू शकतात, हे जास्त महत्त्वाचं. त्यासोबतच या सगळ्या कोर्समध्ये एक झिबू सिम्बॉलचा कोर्स येईल. पुन्हा आलं तेच. जसे आपले विशेष सिम्बॉल आहेत, जसं पद्म आहे, जसं स्वास्तिक आहे, जसं आपण यामध्ये रांगोळीमध्ये चक्र काढतो. अनेक सारे सिम्बॉल्स आहेत आपले. आपण पाय काढत असतो देवीचे, त्याला पद्म म्हणतो, हे ना. तर विशिष्ट फुलांचे आकार काढतो. दिवाळीच्या वेळेस विशेष दरवाजावर चिन्ह काढतो. ह्या अनेक सगळ्या गोष्टी आपण करतो. आपले सुद्धा हे सिम्बॉलच आहेत. ऊर्जावान सिम्बॉल आहेत. सेम अशाच प्रकारचे काही काही छान सिम्बॉल आहेत, ज्याचा विशेष अर्थ आणि विशेष त्याचं कार्य आहे. तर हे सिम्बॉल सुद्धा त्याच प्रकारे जसं आपण कधी गळ्यामध्ये एखादं लॉकेट घालतो विशिष्ट सिम्बॉलचं, तसे ते झिबू सिम्बॉल असतात. तर झिबू सिम्बॉल मनीसाठी, मनी कॉइनवर विशेष करून आपल्याला सापडतो आहे. अशा अनेक सगळे झिबू सिम्बॉल्स ते तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता, प्रश्नच नाही. पण आपण रेकी हीलर आहे, ग्रँड मास्टर आहेत, अनेक जण एंजल थेरपिस्ट आहे. आपल्याला याची तेवढी गरज पडणार नाही, काही पडणारच नाही. मी तुम्हाला एवढं सांगते. कारण तुम्हीच तर स्वतः मेडिटेशन करून पूर्ण ऊर्जावान झालेले आहात. तुम्ही म्हणजेच ऊर्जा आहात. मग या लेव्हलपर्यंत आपण पोहोचल्यानंतर हे आपल्याला आपल्या मित्र-मैत्रिणींना, आपल्याकडे कोणी एखादी व्यक्ती त्रासामध्ये आहे, तिला ते सिम्बॉल द्यायला आपण सहजतेने देऊ शकतो. कारण आपण रेकीचे सिम्बॉल पुन्हा सांगते आपण देऊ शकत नाही. कारण त्याला शक्तिपाताची गरज असते. मात्र कुठल्याही व्यक्तीला झिबू सिम्बॉल आपण सहजपणे त्यांना त्या विशेष प्रकारे समजून देऊ शकतो आणि त्यांचा उपयोग करून त्यांच्या आयुष्यामध्ये ते सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. आपल्याला थोडं पुढे जायचं असतं, थोडं अधिक प्रगती करायची असते, तेव्हा प्रोफेशनली किंवा मदतगार म्हणून आपण या सिम्बॉल इतरांना सुद्धा देऊ शकतो. आणि सेम त्यांचे भरपूर उपयोग आहेत. त्याची ती तुम्हाला नोट्स, झिबू सिम्बॉलची, स्विच वर्डची, स्विच नंबरची तुम्हाला परिपूर्ण नोट्स दिली जाते. एंजल्सची तुम्हाला पूर्ण नोट्स दिली जाते. डाउझरची तुम्हाला खूप मोठी नोट्स असते. अधिक केवढ्या नोट्स मिळाल्या? सगळे नंबर्सची, एंजल नंबर्सची नोट्स. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या नोट्स तुम्हाला मिळतात. त्यामध्ये प्रश्नच नाही. भरभरून सगळं काही मिळतं. सगळे सदस्य खुशाखुश असतात सेशन संपताना. त्यांना असं ते एवढं मिळणार असं वाटलंच नव्हतं मॅडम. असं करतात. तर ते सगळं देण्याची आणि ते तुमचं प्रेम माझ्याकडून सगळं घेऊन घेतं, एवढं मात्र तुम्हाला सांगते. आणि आता राहिलं डाउझर.
तर डाउझर बघा, पेंडुलम, डाउझर हे हे आहे ना. तर ही जी वस्तू किंवा यासारख्या तांब्याच्या, यासारख्या अनेक किंवा आपण अशीच एखादी माळ, जे काही असेल ते, पण असं दाखवते आहे मी तुम्हाला. आहे ना? हां, दिसलं? हां. तर हे डाउझर, तर याला पेंडुलम म्हणतात, डाउझर म्हणतात. तर याचा उपयोग अध्यात्मशास्त्रामध्ये अनेक ठिकाणी होत असतो. अनेक ठिकाणी आपला आभा चेक करण्यापासून, ऑरा चेक करण्यापासून, चक्र क्लीन करण्यापासून, एनर्जाइज करण्यापासून अनेक ठिकाणी होत असतो. पण तरीही आपण आपली एनर्जी लेव्हल एवढी वाढवलेली आहे, की आपल्याला आपल्या डाउझरचा विशेषच उपयोग करायचा आहे आणि हा विशेष उपयोग म्हणजे काय? तर हरवलेल्या वस्तू शोधणे. जमिनीमधील पाणी वगैरे शोधणे. अनेक ठिकाणी उपयोग होतो. तुम्ही तो करू शकता. जसं आता दादांनी सांगितलं, मी 1000 ठिकाणी उपयोग केला. कारण प्रॅक्टिस करताना किती प्रश्न आपण याला विचारू शकतो. नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होणारच, प्रश्नच नाही. पण त्यातल्या त्यात अनेकदा हरवलेल्या वस्तू आपल्याच क्लासमध्ये अगदी मौल्यवान वस्तू हरवलेल्या 3-3 वर्षापासून न सापडत असणाऱ्या वस्तू आपल्या महिला मंडळांनी घरामध्ये शोधल्या. घरामध्ये होत्या म्हणून त्या सापडल्या. पण वस्तू मात्र प्रॉपर, हे डाउझर, हे पेंडुलम त्या वस्तूपर्यंत आपल्याला नेतं, बरोबर दाखवतं, तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करतं. ब फक्त मीच नाही तर सगळ्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे आणि आम्ही मात्र खेड्यागावामध्ये राहते. बरोबर ना? एक छोटं गाव आहे आमचं. आमच्याकडे येणारे विशेष प्रश्न काय असतात माहिती आहे काय? आमचे गुरं नाही दिसत, कुठल्या दिशेने असतील? अ, हे प्रश्न माझी डाउझरची सुरुवात इथून झाली. आमची गाय, आमची म्हैस आणि आमची सोन्याची पोत, आमचं घरातून निघून गेलेली व्यक्ती आणि डाउझर एकदम तंतोतंत तुम्हाला दिशा सगळं सांगतं. इव्हन एखादी व्यक्तीच्या तब्येतीबद्दल सुद्धा प्रॉपर वेळ, दिवस सुद्धा सांगतो काही गोष्टींचा. फक्त तुमची तेवढी विचारण्याची कॅपॅसिटी तुमच्या मनावर, तुमच्या विचारांवर आणि ऊर्जेवर, व मनावर आणि विचारांवर नियंत्रण आणि ऊर्जेशी कनेक्टिव्हिटी तुम्हाला प्रॉपर जमली, की तुम्ही कुठल्याही प्रश्नाला एकदम प्रॉपर उत्तर या डाउझरद्वारा काढू शकता. तुम्ही नाही काढत तर एनर्जी हे सगळं काम करते. एंजल्स असू दे, एंजल्स असू दे, एंजल्स नंबर असू दे, अ, जसं की एंजलचं हीलिंग असू दे, एंजलचं कार्ड असू दे, काही कॉम्बिनेशनचे नंबर असू दे, एंजल्स नंबर असू दे, स्विच वर्ड असू दे, झिगो सिम्बॉल असू दे, डाउजिंग असू दे, हे सगळंचे सगळं जे काही आहे, हे सगळंचे सगळं काय आहे तुम्हाला माहिती आहे? सगळं आहे ऊर्जेसोबत प्रॉपर कनेक्ट होणे आणि त्यांच्या माध्यमातून, या सगळ्या एनर्जीच्या माध्यमातून प्रॉपर उत्तर शोधणे, मार्गदर्शन करणे आणि मदत करणे, असं हे आहे. ओके. काही कुठं नाही. जेव्हा जुडतो तेव्हा समजते गूढ काय आहे, विज्ञान काय आहे आणि उपयोग कसा करायचा. या जगामध्ये अशा कित्येक गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला माहितीच नाहीत. कित्येक गोष्टी अशा आहेत, की त्या आपल्याला माहितीच नाहीत आणि कित्येक गोष्टी अशा आहेत, की ज्या आहे या जगामध्ये हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, की असंही काहीतरी असू शकते. हो ना. तर बऱ्याच लोकांना असं वाटते ही अंधश्रद्धा आहे. पण यामध्ये सुद्धा सायन्स असतं, हा विचारच अनेक लोकांच्या डोक्यात कधी आला नाही. मात्र असा हा विचार आहे, की हे विज्ञानाशी जुडलेलं सगळं काही आहे. वस्तू स्वरूपात जाऊ नका, ऊर्जा स्वरूपामध्ये बघायला सुरुवात करा. मग विज्ञानही समजेल, मग तुमचं ती गूढविद्या सुद्धा समजेल आणि त्या ऊर्जेसोबत जोडल्यानंतर स्वतःमध्ये होणारा बदलही समजेल. कशी ती आध्यात्मिक प्रगती होते, कसं बरं एक-एक पाऊल उचललं जातं, ह्या सगळ्या गोष्टी ना ऊर्जेसोबत जोडल्यानंतर कळतात. ओके. खूप धन्यवाद सगळ्यांना. अगदी मनापासून धन्यवाद. अधिक कोणी आहे का? एंजल्स एनर्जी सोबत मी जोडले आणि मी अनुभव घेतला. एक अनुभव, माझी अपेक्षा आहे, की एक अनुभव सांगा कोणीतरी. हजर असलेले सदस्य. व्हिडिओ सुरू करा. बरेच सदस्य आहेत. व्हिडिओ सुरू करा आणि पटकन शेअर करा. कोण होतं मागच्या त्या अगोदरच्या बॅचला?
ज्यांची व्हिडिओ बंद आहेत. मी एंजल थेरपिस्ट आहे आणि मला शेअरिंग करायचं आहे. पटकन. चला लवकर करा व्हिडिओ सुरू. सगळे एवढे लोक नवीन आहे. अरे वा, हे तर खूपच छान. खरंच. खरंच, 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 खरंच. ओके, काय हरकत नाही. आहे का कोणी असेल एंजल थेरपिस्ट? वैजयंती, माईक सुरू करा. वैजयंती आहेत. व्हिडिओ सुरू करा, व्हिडिओ. आत्मा नमस्ते मॅडम. हा, तुम्ही एंजलला होत्या ना? हा. होते मॅडम, पण मुलं काहीच बोलू देणार. एक अनुभव सांगा सगळ्यांना. तुम्ही सापडल्या. दोघांमुळे काहीच बोलताच येईना असं झालंय. बरं बरं दोन बरं. साईडला ठीक आहे. हो, हो, हो. छान, छान, छान. छान. नशीब आहे तुमचं. तुम्हाला 2 नातू आहेत मस्त आणि ते त्यांच्यासह तुम्हाला राहायला मिळतं. हो ना? हो. आत्मा नमस्ते मॅडम. एंजलचा नमस्ते. भरपूर फरक पडतो. आज मी सकाळी मिस्टर पहिल्यांदा घरातून बाहेर पडले गाडी घेऊन. बऱ्याच वर्षानंतर 4 ते 5 वर्ष झाले. हं, एंजल जी होती सोबत, मी त्यांना म्हटलं जा, म्हणजे मी काय हं, म्हटलं, मी हं. त्यांना आज अडवलंच नाहीये बिलकुल. बरोबर छान. सोनालीकडे ते बरोबर पोहोचले, वेळेवर व्यवस्थित पोहोचले आणि त्यांना कॉन्फिडन्स वाढला त्यांचा. आज मी तेच बघत होते की हं, बघू म्हटलं, आज अडवायचं नाही यांना, जाऊ देत. हं. सकाळी हे केलं आणि पाठवलं, तर खूप मोठा अनुभव आहे आज माझ्यासाठी तो. व्यवस्थित पोहोचले. येस. तुम्ही डावझरने काय शोधलं होतं? डावझरने काहीतरी शोधलं होतं तुम्ही. वैशाली मॅडमनी त्यांचं गळ्यातलं सापडलं नाही का मॅडम? हां, 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 हां. त्यांचं ते 3 तोळ्याचं नेकलेस सापडलं 2 वर्षानंतर. क्लासमध्येच विशेष. हो, क्लासमध्येच क्लासमध्ये शिकवत असताना. सापडलं. शिकताना सापडलं ते. हां. जेव्हा हो. डावझर शिकवत होते, तेव्हा आम्ही म्हटलं की चला, जा घरामध्ये एखाद्या वस्तूपर्यंत कुठे आहे बघा. तर त्यांनी डोक्यामध्ये घेतला आणि त्यांची नेकलेस होता. 2 हो. काय 3 तोळ्याचा. 3 तो त्यांना तोळ्याचं होतं मॅडम. 3 तोळ्याचं होतं. 2-2.5 वर्षानंतर त्यांना ते सापडलं परत. तर आत्मा अशा नमस्ते. हरवलेल्या वस्तू सापडण्यासाठी, जमिनीमधील पाणी शोधण्यासाठी, एखादी वस्तू कुठे आहे, कुठल्या दिशेने आहे, घरामधून निघून गेलेली एखादी व्यक्ती कुठल्या दिशेने मिळेल. मी काय सांगते, जसं रेकी आहे, ऊर्जेसोबत कनेक्ट होणे, आशीर्वाद रूपी ऊर्जा पाठवणे, तसं ही वस्तू त्या व्यक्तीच्या ऊर्जेसह एकरूप होऊन आपल्याला उत्तर देते. तिच्या हायर सेल्फ सोबत, त्या व्यक्तीच्या सबकॉन्शियस माइंड सोबत, अवचेतन मनासोबत. लक्षात घ्या, कुठंच काही अंधश्रद्धा नाही आहे. अंधश्रद्धा सोबत कोणालाही जोडायचं नाही आहे. मात्र श्रद्धा, विज्ञान आणि अध्यात्म याचा संगम सगळ्यांनी करायचा आणि पुढे जायचं. कोणाचा काही प्रश्न असेल तर मोठ्या प्रेमाने विचारू शकता. फक्त प्रश्न. थँक यू वैजयंतीताई. थँक यू. खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते मॅडम. हे आत्मा काय चालूच नमस्ते. आहे. अरे नशीबवान आहात तुम्ही, एंजल आहात त्यांचे. हा ना. त्यांना छान ऊर्जावान आजी मिळाली, एक ग्रँडमास्टर आजी मिळाली. कोणाला भाग्य असतं एवढं, आहे ना? हो ना मॅडम. आणि जेव्हा छोट्या बाळांना आपण वागवतो किंवा आपल्याला खरंच तेव्हा असं विचार करायचा, की आपल्याला भगवंताची सेवा पण नाही करू शकत तेवढी, तर भगवंताची सेवा करण्याचा ही संधी मिळाली, असं म्हणून त्यांना लहान ते संगोपन करायचं त्यांचं. मॅडम, खूप छान. बोला कुंदाताई. शेतामध्ये पाणी शोधायचं तर असे काही अनुभव आहेत का? लागलंच की 100% पाणी. तेव्हा आम्ही काम केलं नाही. तेव्हा केलं नाही नाही, आम्ही. हां. जे आमची शेती आहे तर काही म्हणजे असं आहेत. बऱ्याच लोकांनी शोधलेले आहेत. आहेत. आता आज आपण अगदी वेळेवर लिंक पाठवली, त्यामुळे जुने सदस्य कोणीच नाहीये आणि आता एका अर्ध्या तासा अगोदर पहिलं सेशन संपलं क्रिस्टलचं. तेव्हा सगळेचे सगळे तिकडे होते. आता इथं सगळे नवीन सदस्य आहेत. जुने सदस्य कोणीच नाहीये. हे 2-3 लोकं सापडले, तर त्यांनी शेअरिंग केली. नक्कीच आहेत. बिनधोक राहा. ओके? ज्या ठिकाणी पाण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी ड्राउझर आपोआप जाऊन थांबतो.
हो. अनुभव घेतलेला आहे आम्ही. हं. हा, म्हणजे पाणी सुद्धा तो दाखवतो ड्राउझर. किंवा तिथं खूप जोरात फिरेल, खूप जोरात फिरेल, खूप जोरात हा. फिरेल आणि मग स्थिर होईल. ओके. शिवाय काही नारळ वगैरे हे घेऊन वेगवेगळ्या पद्धती आहेत. हां. नारळाचं माहित आहे, आमच्याकडे नारळाचंच करतात, ते घेऊन हं, हं, हं. फिरवतात मग ते. डाउजर पण देतो छान, खूप सुंदर प्रकारे हे करून देतो. तुमचं हरवलेली कुठलीही वस्तू असू देत किंवा तुम्हाला एखादी गोष्ट शोधायची आहे. तुम्हाला काय शोधायचं आहे तिथपर्यंत त्या गोष्टीसोबत कनेक्ट होऊन तुम्ही अं, हे चेक करू शकता ब्राउझरनी. ओके. अधिक काही प्रश्न कोणाच्या डोक्यामध्ये? सांगा ना काय. सांगा. काय नाही, मजा येते. खूप छान मजा येते हे सगळ्या गोष्टी करत असेल तर. ओके. बऱ्याच वेळा काही तेल, खनिज वगैरे शोधण्यासाठी सुद्धा ह्या वस्तूंचा उपयोग करतात वैज्ञानिक लोकं. हं. हं. खनिजांचा शोध लावायचा असेल तेव्हा, काही गॅस वगैरे अनेक सगळ्या गोष्टींसाठी विज्ञानाशी सुसंगत जरी नाही म्हटलं, तरीही ही वापरली जाते. ओके. विज्ञान बऱ्याच गोष्टीला मान्य करत नाही, पण वापरली मात्र जाते. एवढं लक्षात घ्या. अधिक काही प्रश्न मॅडम, आहे का? दुसरं एक, हां. भूतकाळामध्ये काय घडलं ते पण आपलं ड्राउझर सांगतो. वर्तमान काळामध्ये काय होणार ते पण सांगतो आणि पुढच्या भविष्य काळामध्ये तुम्हाला जे काय आहे ते पण तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे तिन्ही काळामधील उत्तर आपला ड्राउझर सहज सांगत असतो. नक्कीच. फक्त फक्त आपल्याला प्रॉपर प्रश्न विचारता आला पाहिजे आणि त्या प्रश्नासोबत आपण आपली कनेक्टिव्हिटी म्हणजे आपण प्रॉपर तिथे प्रश्न विचारला पाहिजे. बस बाकी काहीच नाही. हो ना? हो, बरोबर आहे तेवढं. हं. आपल्या विचार म्हणजे मी माझे विचार नाही टाकले पाहिजे त्यासोबत. मी डिस्कनेक्ट होऊन त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. खूप छान आहे. करता येईल. ओके. मला असं वाटतंय कुठेतरी आता काही कोणाच्या डोक्यामध्ये प्रश्न तर दिसतच नाही आहे. हां, बोला ना, बोला ना. कामठेकर. काम कामरेकर बोला. हो. मॅडम, रेकीबद्दल थोडीशी माहिती रे सांगू शकता का? रेकी तुमच्या माझ्या आतमध्ये असलेली ऊर्जा. जसं आपण श्वास घेतो, आपण आपल्याला स्वतःला दुरुस्त करतो. कधी दाढ दुखली, असा हात लावला. माझ्या हातामधील ऊर्जा मी कुठेतरी माझ्या इथे दिली म्हणून मी दाढीला हात लावलाय. मला बरं वाटते. बरोबर? असं झालं काय, की दाढ दुखते आणि पोटाला हात लावला. असं कधी झालं का? नाही. कारण आपल्याला ऊर्जेची गरज येथे आहे. म्हणजेच कळतपणे, नकळतपणे आपण आपल्या आतमधल्या ऊर्जेचा, आपल्या प्राणशक्तीचा, प्राण ऊर्जेचा स्वतःला हील करण्यासाठी, बरं वाटण्यासाठी उपयोग करत असतो. ओके. हा जेवढा आपण उपयोग करतो, हा एकदम अत्यल्प आहे. या ब्रह्मांडामधील ऊर्जा फार कमी प्रमाणात आपण ग्रहण करतो आणि तिचा फार कमी उपयोग करतो. रेकी शिकणे म्हणजे काय? तर या ब्रह्मांडामधील ऊर्जा मोठ्या प्रमाणात ग्रहण करणे आणि जागृतपणे आपल्या सर्व हीलिंगसाठी, आपल्या शारीरिक उपचारासाठी या ऊर्जेचा आध्यात्मिक ऊर्जेचा वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उपयोग करणे, आपले चक्र बॅलन्स करणे, आपले 7ही चक्र बॅलन्स करून आणि आपली हीलिंग क्षमता वाढवून. जसं आपण इथं हात ठेवल्यानंतर दाढ बसली, तर इथं हात ठेवल्यानंतर किंवा इथं ऊर्जा दिल्यानंतर जी अर्ध्या तासानं की आपल्याला थोडंसं बरं वाटायचं, ती पूर्णपणे बरी वाटणे, तेवढी ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण करणे म्हणजे ऊर्जेसोबत जुडणे. म्हणजे जागृत अवस्थेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर करून घेणे स्वतःकडून, याला म्हणतात अ, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीसोबत जुडणे. मग शारीरिक विकास, मानसिक विकास, आर्थिक विकास, भौतिक विकास, नातेसंबंधांचा सगळं आपण यामधून साध्य करण्याचं टेक्निक शिकून घेणे आणि त्या पद्धतीने पुढे जाणे. सगळं विज्ञान आहे, मानसशास्त्र आहे, अध्यात्म आहे.
ओके, कुठेही अंधश्रद्धा नाही. ओके. रेकीची बॅच आपली 10 तारखेपासून सुरू होणार आहे. पुढच्या संडेला स्पेशल आपण रेकी या विषयावर सेशन घेणारच आहे. पण आज मोठ्या प्रेमाने आपण आज या एनर्जीसह सेशन घेतलं आहे. आपण 2 तारखेपासून बॅच सुरू करतो आहे. येस, 2 तारखेपासून तुम्ही मतदान करून या. ज्यांच्याकडे मतदान आहे आणि सेशनला बसा. टायमिंग 2 टाइम ठरले आहेत परत, की एकतर 2:30चा टाइम घेऊ, एकतर संध्याकाळी 6चा घेऊ. यावर आपण चर्चा करूया ग्रुपला. जिथं बहुमत तिथं मतदानाचा दिवस आहे, म्हणून आपणही बहुमताचा विचार करूया. एकतर दुपारी 2:30 वाजताची बॅच घेऊया, एकतर संध्याकाळी 6ची घेऊया. ओके. जास्तीत जास्त महिला मंडळ असतं, काही लोक नोकरदार आहेत. सगळ्यांच्या हिशोबाने एक वेळ ठरवूया. माझे दोन्हीही वेळ मी तुमच्यासाठी बुक ठेवेल. त्यापैकी एक निवडायचा सगळे मिळून. ओके. जेथे जेथे मत जास्त असेल तो वेळ कन्फर्म होईल. ओके. 2 डिसेंबर पासून सेशन सुरू होतील. खरं तर जास्तीत जास्त आठवडा 10 दिवसाचं सेशन असेल, पण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट 15 दिवस तर लागणारच बाई. येस, खूप सुंदर मेडिटेशन तुम्हाला मिळणार आहेत. आणि एंजलच्या कोर्समध्ये रोज मजा असते. एवढं मात्र तुम्हाला सांगते. रोज नवी मज्जा, रोज नवं. क्लासमध्येच खूप जण खूप छान-छान मिरॅकल्स. मागची बॅच तर खूपच छान झाली. खूप सुंदर झाली. मला असं वाटते, की 6चा वेळ किंवा मग 2:30चा वेळ जरी घेतला, तरी आपल्याला अर्धा तास अगोदर बसावं लागेल. जेणेकरून सगळ्यांना तो अगोदर अनुभव काल काय गंमत झाली, काल काय मजा आली. कारण एंजल्स एनर्जी सोबत जसं आपण जोडतो ना, तसं त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला व्हायला लागते आणि जशी एंजल्स एनर्जीसह अस्तित्वाची जाणीव होते ना, असं म्हणूया आपल्या ऊर्जेचा आपल्याला खूप-खूप शोध लागतो. खूप सुंदर मेडिटेशन आहे सावंतताई एंजलचं तयार केलेलं. खूप सुंदर आहे. आणि जेव्हा रोज नाही. तुम्हाला हवं तसं. जसं आपण रेकीचं मेडिटेशन असं करतो, असं एक रूटीनमध्ये ठेवायचं. आता हे, मग ते करीत राहायचं. आहे ना? हां, खूप सुंदर आहे. ठीक आहे. तर अगदी मनापासून धन्यवाद सगळ्यांना. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. शक्तिपात, तर शक्तिपात भरपूर होणार आहेत. बघा येथे शक्तिपात असेल पहिले तर गार्डियन्स एंजल, नंतर आर्क एंजल, नंतर मग तुम्हाला जे कार्ड आहेत, ओके, या कार्डचा त्यानंतर मग कार्ड सोबत तुमची एनर्जी मर्ज करणे हा एक विषय असेल. पुन्हा झिगो सिम्बॉल आहेतच, आहे ना. पुन्हा एक असेल डाउझर. डाउझरच्या वेळेस सुद्धा पुन्हा डाउझर सोबत तुमच्या डाउझर सोबत एनर्जी मर्ज करणे. हे असे बरेच तेथे ते प्रकार असतात. तर हे सगळे झाल्यानंतर येतो अनुभव. कसा येतो? भरभरून येतो. हं. चला, तर आपण आता थांबूया. काही प्रश्न नाहीयेत कोणाच्या डोक्यामध्ये. त्यामुळे मॅडम प्रश्नच नाहीयेत तर हां, मॅडम का हां. मॅडम किती दिवसाचा कोर्स आहे एंजलचा? किती 15 दिवसाचा? दिवस लागतील. आताच सांगितलं ना, 15 दिवस लागतात. आणि त्यांना पण ऊर्जा ग्रहण करण्यासाठी शेगावला यायचंय का एंजलवाल्यांना? हां, एंजलवाले येणार आहेत सगळे. एंजल्स, टॅरो रीडर्स आणि ग्रँड मास्टर. ओके, सगळे येणार ग्रँड आहेत मास्टर. शेगावला. हां. अच्छा. या प्रश्नावर आपण मात्र आता सेशन थांबूया. कारण शेगावचा विषय निघाला म्हणून 2 तास चालेल पुढे. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते.